गावातील एका गरीब कुटुंबात जन्मलेला राजू हा एक हुशार आणि मेहनती मुलगा होता. त्याचे वडील लहानपणीच वारले आणि त्याची आई सुमती घरोघरी धुणे भांडे करून त्याला शिकवत होते. तिने खूप कष्ट करून राजूला मोठं केलं आणि शिक्षण दिलं. राजू अभ्यासात हुशार असल्यामुळे त्याने शहरात जाऊन मोठ्या कंपनीत नोकरी मिळवली. आईचा त्याच्यावर प्रचंड जीव होता वर्गम. तिने त्याच्या स्वप्नाला पंख दिले आणि स्वतः उपाशी राहून त्याला शिकवलं. पण जसं राजू मोठा होत गेला तसं तो बदलत गेला. त्याला वाटू लागलं की गरीब आईला घेऊन समाजात फिरणं ही आपली प्रतिष्ठा कमी करण्यासारखं आहे. त्याला आता आईचा तिरस्कार वाटू लागला. राजूने मोठ्या शहरात आलिशान घर घेतलं, चांगली नोकरी मिळवली आणि एका श्रीमंत घराण्यातील मुलीशी लग्न केलं. त्याच्या पत्नीला आणि तिच्या कुटुंबाला सुमतीची गरिबी पाहत नव्हती. एक दिवस राजूच्या पत्नीने त्याला म्हटलं, तुझ्या आईला इथे ठेवायचं असेल तर तिला चांगले कपडे आणि नीट वागायला शिकव, नाहीतर लोक आपल्याला गरीब समजतील. हे ऐकून त्या राजूला लाज वाटली. काही दिवसांनी त्याने आईला सांगितलं, आई आता तू गावाकडे परत जा, मला इथे खूप जबाबदाऱ्या आहेत आणि तुला इथे राहणं कठीण होईल. आईला धक्का बसला. त्या लेकरासाठी तिने आपलं सगळं आयुष्य वेचलं, त्याच मुलाने तिला घराबाहेर काढलं. तिने डोळ्यात पाणी आणून राजूला विचारलं, बाळा मी कुठे जाऊ रे आता, मी तर फक्त तुझ्यासाठी जगले, आता मला कोण सांभाळेल. पण राजूच्या मनात आईबद्दलची ममता संपली होती. त्याने तिला पैसे दिले आणि तिथून निघून जाण्यास सांगितलं. आता ती आई रस्त्यावर आली होती. सुमतीला राहायला कुठेच जागा नव्हती. ती खूप दिवस रस्त्यावर भटकत राहिली. अखेर ते एका मंदिराबाहेर राहू लागले. लोक तिला जे दान म्हणून देत होते त्यावर तिचा दिवस निघायचा. पण आता ती रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखी दिसत होते. जे लोक भीक म्हणून देत होते त्याच्यामध्येच ते आपले जीवन जगत होते. एक दिवस ती रस्त्यावर बसून भीक मागत होती. तेवढ्या तिथे मोठ्या गाड्या थांबल्या. गाडीतून एक श्रीमंत गृहस्थ उतरला. तो दुसरा कोणी नसून राजूच होता. त्याला ऑफिसच्या एका मोठ्या कार्यक्रमाला आजच जायचं होतं. तो आपल्या सहकाऱ्यासोबत तिथे जात असताना त्याच्या डोळ्यासमोर एक वृद्ध महिला आली. ती कोणी दुसरी नसून त्याचीच आई होती. आईला त्या अवस्थेत पाहून त्याला लाज वाटली. त्याने लगेच तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. पण आईने त्याला हाक मारली, बाळा राजू मला ओळखलंस का रे बाळा, मी तुझी आई आहे आई. लोकांनी त्याच्याकडे पाहायला सुरुवात केली. राजूला खूप अपमानास्पद वाटत होतं. तो म्हणाला, मी तुला ओळखत नाही, चल हट. हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रू आले. तिने म्हटलं, राजू अरे माझ्या बाळा, माझ्या लेकरा, आज माझी ओळख नकारलीस, आता जगण्याची काही गरज नाही. त्या आईला दुःख वाटत होतं. ती रडू लागली आणि आजूबाजूचे सगळे लोक त्याला बघत होते. आईच्या त्या शब्दाने मंदिरातील लोकांना धक्का बसला. त्यातील एक व्यक्ती पुढे आली आणि म्हणाली, राजू तुला माहीत आहे का, ही तुझी आई आहे, जिने तुझ्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा त्याग केला. आज तू मोठा माणूस झाला आहेस, पण माणूस पण हरवला आहेस. हे ऐकून राजूच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने आईसमोर गुडघे टेकले आणि तिला मिठी मारून म्हणाला, आई मला माफ कर, मी मोठ्या पदावर पोहोचूनही तुझं प्रेम विसरलो, मला एक संधी दे. आई काहीच बोलली नाही. ती इतकी दुखावली होती की तिच्या हृदयाने आता वेदना सहन करण्याचं थांबवलं होतं. ती राजूच्या हातातच शेवटचा श्वास घेतला. राजू आपल्या आईला हलवत होता, पण आता काहीच उपयोग नव्हता. आता त्याला समजलं की त्याने किती मोठी चूक केली. परत तो पश्चाताप करूनही आईला परत आणू शकला नाही. या कहाणीतून आपल्याला हेच समजून येतं प्रियांनो, ज्याने आपल्याला लहानाचं मोठं केलं त्यांना कधीही वाऱ्यावर सोडू नका. पैसा मिळवता येतो, पण माणुसकी आणि नातं गमावलं की पुन्हा मिळवता येत नाही. तर ही कहाणी आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.